दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्ट्याजवळ बाळगणाऱ्या इसमास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना 2 दिवसांपूर्वी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पंचवटी येथे राहणारा रोहित नावाचा इसम हा गंगापूर रोड, कॉलेज रोड येथील शाळा, कॉलेज व क्लासेस परिसरात फिरत असतो। त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रोहित नावाच्या इसमाची माहिती काढली असता तो पंचवटीमधील रामवाडी परिसरात राहणारा असल्याचे समजले। त्यानुसार दिनांक 27/11/2025 रोजी पोलीस पथकाने रामवाडी पंचवटी परिसरात सापळा रचला असता मसोबा मंदिर रामवाडी पंचवटी येथे इसम नामे रोहित मनोज कापकर वय 23 वर्षे यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेला एक देशी पिस्तल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदरचे अग्निशस्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्याने जवळ बाळगत असल्याचे सांगितले। सदरचे एक देशी बनावटीचे पिस्तल, अग्निशस्त्र, एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।